मिरज ग्रामीण भागात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला भगदाड पडले आहे। महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षासह ग्रामपंचायत आजी माजी सदस्य तसेच विकास सोसायटीचे संचालक यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। आगामी काळात मोठा धमाका पाहायला मिळेल असे सूचक वक्तव्य जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम यांनी केले आहे। मिरज तालुक्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला खंबीर नेतृत्व नसल्याने नाराजी व्यक्त करीत वर्षानुवर्षे पक्षाशी एकनिष्ठ असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाला रामराम ठोकून जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत। जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची जोरदार मोठ बांधणी सुरू असून करोली एम आणि भोसे गावातील राष्ट्रवादी शरद पवार गट माजी पंचायत समिती सदस्य जिल्हा उपाध्यक्ष अनिताताई कदम, ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वलाताई पवार, भोसे विकास सोसायटी विद्यमान व्हाइस चेअरमन संगीताताई खोत, करोली माजी सामाजिक कार्यकर्त्या माधुरीताई पाटील, करोली एम ग्रामपंचायत विद्यमान सदस्य शशिकांत माळी, गुलाबराव पाटील, शिवसेना उपशहर प्रमुख सादिक पठाण, आतिक सौदागर, तौफिक शिपाई, समीर पठाण, शाहरुख पठाण यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला। यावेळी महादेव अण्णा कुरणे, जिल्हा अध्यक्ष आनंद सागर पुजारी, शहर जिल्हा अध्यक्ष पंकज मेहत्रे, प्रवीण धेंडे, अमरदादा पाटील, अरविंद पाटील, जयसिंग तात्या चव्हाण, सलीम पठाण, बंडू रुईकर, सुशील माळी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हा नेत्यांच्या पाहुणे आणि चेल्या चपाट्यांना न्याय देणारा पक्ष असल्याचा आरोप अरविंद पाटील यांनी केला। तर येत्या काळामध्ये मोठा धमाका पाहायला मिळेल असे सूचक वक्तव्य जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम यांनी केले आहे।